दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। कोंडासावळी तालुका पारशिवनी येथे राहणारे सचिन सुखदेव मेश्राम यांनी संकल्प सेल्स कॉर्पोरेशन नावाने फर्निचर विक्री करण्याचा परवाना घेऊन त्याद्वारे अनधिकृतपणे लकी ड्रॉ योजना राबवून विविध वस्तू देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना प्रोडक्ट बुकिंगचे कार्ड देऊन त्यांच्या नावाखाली 16 महिने बीसी, 13 महिने बीसी व 14 महिने फिक्स्ड डिपॉझिट योजना या आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना एजंट बनवून राबविल्या। त्यामध्ये अंदाजे 5000 गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांची अंदाजे 15 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता स्वीकारून गुंतवणूकदारांना वस्तू किंवा रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याची तक्रार फिर्यादी शुभम वानखेडे राहणार नागपूर यांनी पोलीस ठाणे कपिलनगर येथे केली असता फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी सचिन मेश्राम याच्या विरुद्ध कलम 420 व अन्य भादवी अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला। आरोपी सचिन मेश्राम याने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। सहाय्यक शासकीय अभियोक्ता M.J. खान यांनी शासनाची बाजू योग्यरित्या न्यायालयासमोर मांडून न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केल्याने आरोपीस गुन्हे शाखेकडून अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 7 दिवसीय पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे।